नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चा ह्या नेहमीच सुरू होतात. पण यावेळच्या चर्चा थोड्याशा वेगळ्या आहेत, कारण शाहू फुले आंबेडकरांचा दाखला देत स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या शरद पवारांनी याच पुरोगामित्वाला फाटा देणारे एक वक्तव्य केलं. पूर्वी छत्रपती पेशव्यांची निवड करायचे आणि पेशवे फडणवीसांची, मात्र आज पहिल्यांदाच फडणवीसांनी छत्रपतींची निवड केल्याचं पाहायला मिळालं. असं वक्तव्य पवारांनी केलं. ते होतं छत्रपती संभाजीराजे यांचे खासदार म्हणून राज्यसभेवरती नियुक्ती झाली त्या संदर्भात. जाणत्यांना पवारांचा जातीवाचक रोख यामध्ये कळला नसेल तर आश्चर्यच म्हणायला हवं. पण पवारांवरती अशी वेळ का आली? पवारांची ही राजकीय हतबलता आहे का? पवार विरोधकांची जात आजकाल का काढायला लागलेले आहेत? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत, ज्यांना अशा प्रकारच्या वक्तव्याचा यापूर्वी अनुभवही आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपले विचार मांडणार आहेत आणि लेखक इतिहास संशोधक संजय सोनवणी सुद्धा या चर्चेमध्ये पुण्याहून सहभागी होतात. मला सुरुवातीलाच जायचंय खासदार राजू शेट्टी यांच्याकडे. राजू शेट्टी, तुमचे अनुभवाचे बोल काय सांगतात पवार यांच्या वक्तव्याविषयी? पवार साहेबांच्या दीर्घ राजकीय प्रवासामध्ये असं दिसून आलेलं आहे की जेव्हा जेव्हा ते हतबल होतात किंवा निरुत्तर होतात त्यावेळी त्यांना जातीचा आधार घ्यावासा वाटतो किंवा लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी त्यांना जातीचा आधार घ्यावासा वाटतो. हा त्यांचा इतिहास आहे. यावेळी सुद्धा असंच झालेलं आहे. का माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्यावेळी मी ऊसाचं आंदोलन केलेलं होतं आणि साखर कारखानदारांना सातत्यानं पाठीशी घालणारे पवार साहेब ज्यावेळी चारी बाजूने अडचणीत आले होते आणि शेतकरी नेता म्हणून त्यांची प्रतिमा कुठेतरी धुसर होत निघालेली होती, त्यावेळी त्यांना असं वाटलं की आता माझी जात काढल्याशिवाय बहुसंख्य मराठा समाज जो शेती व्यवसाय करतो त्या समाजाला या चळवळीपासून विचलित करता येणार नाही आणि म्हणून त्यांच्या पोटात असणारी गोष्ट त्यांच्या ओटातून बाहेर पडली. तीच गोष्ट युती सरकार असताना मनोहर जोशी ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी मनोहर पंत हे नाव पहिल्यांदा पवारांनीच त्यांना पाडलं. तोपर्यंत महाराष्ट्रात कुणाच्याही ध्यानात नव्हतं की मनोहर जोशींना मनोहर पंत म्हटलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत सुद्धा त्यांचं फडणवीस या आडनावाचा बरोबर वापर करून मग ते फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा मुलामा देत त्या पद्धतीने त्यामध्ये कसं छत्रपतींनी फडणवीसांना नेमलं आणि फडणवीस या ठिकाणी छत्रपतींना कसं नेमतात अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. परंतु एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे की संभाजीराजेंना त्यांनीच लोकसभेची उमेदवारी दिलेली होती आणि त्यावेळी त्यांच्याच अनेक कार्यकर्त्यांनी संभाजीराजेंच्या विरोधामध्ये प्रचार करून संभाजीराजेंना बराचसा पैसा खर्च करायला भाग पडून त्यांना पराभूत केलेलं होतं. हा इतिहास कोल्हापुरातला ताजा आहे. याशिवाय वेळोवेळी कोल्हापूरचे शाहू महाराज आणि संभाजीराजे हे ज्यावेळी 90च्या दशकामध्ये ज्यावेळी युती सत्तेत होती त्यावेळी शाहू महाराजांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता. त्यावेळी सुद्धा शाहू महाराजांच्या बद्दल कुत्सित उल्लेख पवार साहेबांनी काढलेला होता. म्हणजे जर आमच्या पक्षात तुम्ही असाल तर सन्मान आणि आमच्या पक्षात निश्चितच. आणि म्हणून आज काय झालंय की आज त्यांचे सगळे कार्यकर्ते चारी बाजूनं अडचणीत आलेले आहेत. सिंचन घोटाळ्याच्या चौकशी चालू आहेत. भुजबळ साहेब तुरुंगामध्ये आहेत. अजित पवार तटकरे कधी तुरुंगात जातील सांगता येत नाही. अनेक घोटाळे बाहेर पडतायत. जयंत पाटलांचा लॉटरीचा घोटाळा बाहेर आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीची जी डागाळणारी प्रतिमा आहे ती सुधारायची असेल तर आता याला काहीतरी वेगळं करायला पाहिजे. दुर्दैवानं त्यांच्या दुर्दैवानं एक समाजाला आपलासा वाटणारा आर पाटलांच्या सारखा चेहरा आज त्यांच्याकडे नसल्यामुळं या सगळ्या गोष्टी शरद पवारांना स्वतः कराव्या लागतात. नक्कीच, म्हणजे कुठेतरी हतबलता आल्याची दिसते. अवधूत वाघ आपल्यासोबत आहेत. अवधूत वाघ, आज फेसबुकवर तुम्ही केलेली कॉमेंट सुद्धा इंटरेस्टिंग आहे. नाही, पवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार आणि प्रेडिक्शन या दोन शब्दांबद्दल जर बोलायचं झालं तर प्रेडिक्शन बद्दल असं बोलता येईल की प्रेडिक्टेबली प्रेडिक्टेबल, प्रेडिक्टेबली अनप्रेडिक्टेबल आणि अनप्रेडिक्टेबली अनप्रेडिक्टेबल असं जर कोण असेल ते आदरणीय शरद पवार आहेत. पवार साहेबांच्या एखाद्या वक्तव्यावर जर आपल्याला चर्चा करायची असेल तर आपल्याला नीट काळजीपूर्वक त्याचा विचार करावा लागतो. कारण कित्येक वेळा कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा होतो. त्यांनी जो काल
जे स्टेटमेंट केलेलं आहे ते छत्रपतींच्या बंगल्यावर मेजवानी घेऊन ते हात सुकत नाहीत त्याच्या आधी केलेलं आहे. म्हणजे ज्यांच्या घरी आपण जेवलो त्यांच्यावरच निशाणा साधायचा की फडणवीस साहेबांवर निशाणा साधायचा हे आता पुढच्या महाराष्ट्रातल्या लोक काथ्याकूट करत बसतील. पण ते जाऊ देत. मला असं म्हणायचं आहे की पेशव्यांनी प्रथमच राजाला भरजरी वस्त्र दिली आहेत असं पवार साहेबांना म्हणायचं आहे का? मी काही उदाहरणं देतो. 1991 साली आंध्र प्रदेशचे पेशवे PV नरसिंहराव यांनी जाणत्या राजाला संरक्षण मंत्री पदाची भरजरी वस्त्र दिली होती की नाही? 2000 साली 2000, 2001, 2002 साली लखनौचे पेशवे आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांनी जाणत्या राजाला आपत्ती निवारण समितीच्या लाल दिव्याच्या गाडीसहित भरजरी वस्त्रे दिली होती की नाही? आता हे जर आपण पाहिलं तर आपल्याला कळेल की जेव्हा आपल्याला मिळतं त्यावेळी पेशवा चालतो आणि ज्यावेळी दुसऱ्याला मिळतं त्यावेळी खुपतं. आणि हे काही योग्य नाहीये. जात कुठचीही असो, मराठ्याची मराठा म्हणून जात काढणं, दलिताची दलित म्हणून जात काढणं हे जेवढं जातीवाचक तेवढंच एखाद्या ब्राह्मणाची ब्राह्मण म्हणून जात काढणं हे पण तेवढंच निंदाजनक आहे. आणि त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरंजामशाहीमध्ये राहणाऱ्या सर्व नेत्यांची मनोवृत्ती लोकशाहीने मध्ये काम करत असताना सुद्धा बदलली नाही. आजही राजा, प्रधान, फडणवीस सरकार ही सगळी ही चाललेली आहेत. म्हणजे केवळ एका पर्टिक्युलर जातीनेच राज्य करायचं आणि दुसऱ्या सर्वांनी फक्त पंचपळी हलवायची किंवा कुणब्यासारखं काम करायचं, एखाद्या कुंभारानं कुंभारासारखं काम करायचंय असं तर कुठं पवार साहेबांना म्हणायचं नाहीये ना. या लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणूस सुद्धा आपल्या कर्तृत्वाने प्रधान सेवक बनू शकतो. ही गोष्टच कित्येक लोकांना अजून पचली नाहीये. आणि मला असं वाटतं की ह्यातनं आपल्याला कुठेतरी बाहेर पडावं लागेल. एक फक्त जाता जाता सांगतो की एकदा नव्हे तर दोनदा सातारच्या गादीला सुद्धा भरजरी वस्त्र सातारच्या गादीला, सातारच्या राजाला जर दिली असतील तर सातारच्या गादीहून बारामतीची गादी मोठी का? हा महाराष्ट्रातल्या जनतेने आता विचारलेला प्रश्न आहे. बरं, संजय सोनवणे आपल्या सोबत आहेत, जे स्वतः इतिहास संशोधक आहेत, लेखक आहेत. संजय सोनवणे, शरद पवारांचं हे वक्तव्य काय राजकीय हतबलतेतून आलेलं आहे की ही पवारांची स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे गनिमी गावा वगैरे आहे? मला तर तो गनिमी कावाच वाटतो. याचं कारण असं आहे की पवार साहेब बोलताना अगदी स्लिप ऑफ टंग होईल त्यांच्या बाबतीत असं काही वाटत नाही. परंतु या गोष्टीतली तरी सुद्धा छुपी जी बाब जी आहे ती ही आहेच की जातीयवादाच्या कर्करोगाने आपल्या सर्वांना, सर्व राजकीय नेत्यांना प्रचंड ग्रासलंय. आणि आता हे जे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघसाहेब बोलतात त्यांच्या काही भागाशी मी सहमत आहे. परंतु याचा अर्थ त्यांचा पक्ष त्याच्यापासून काही फारसा अलिप्त आहे किंवा भारतातला कोणताही पक्ष, राजकीय नेता या जातीयवादापासून अलिप्त आहे असं म्हणता येणार नाही. काही लोक उक्तीने बोलतात जातीबद्दल, काही लोक कृतीतून बोलतात. आता हे सगळे पक्ष आहेत, आपले उमेदवार जे देतात हे जात बघूनच देतात. मतदारांची सुद्धा जातनिहाय त्यांची बरोबर रचना, फेररचना चालू असते. म्हणजे जातीय हे आहेतच. यांनी केवळ आता पवार साहेब बोलले किंवा कधी फडणवीस बोलले असतील किंवा कधी दुसरे नेते बोलत असतात त्याच्याबद्दल आपण जेव्हा चर्चा करतो त्यावेळेस खरा गंभीर भाग आहे की आपण अजूनही सरंजामदारशाहीच्या जातीयवादाच्या मध्ययुगातच जगतो आहोत. उदाहरणार्थ छत्रपती, पेशवे, फडणवीस ही सगळी झाली सरंजामदारशाही, राजेशाहीच्या काळातली पदं. आज ती काढण्याचं कारण नाही. आज कुणी छत्रपती भारतात नाही, कोणी पेशवा नाही, कोणी फडणवीस नाही. जी पदं आहेत ती लोकशाही राष्ट्रामध्ये घटनात्मक मार्गाने निवडून आलेली पदं आहेत. आणि संभाजी राजांना जर पद मिळालं असेल तर तेही निवडूनच आलेले आहेत. ती काय कोणी मेहरबानी केलेली नाहीये. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये जातीयता आणणं आणि एकमेकांना हिणवण्यासाठी जातींचा वापर करणं हे अत्यंत घातक आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राचंच नव्हे देशाचंच राजकारण या जातीय राजकारणाने एवढं पोखरलं, या कॅन्सरने आपल्याला एवढं पोखरलंय की आपलं राजकारणाची भविष्यातल्या दिशेबद्दलच आपल्याला गांभीर्याने आता विचार केला पाहिजे. बरं, अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते. अतुल लोंढे, शरद पवारांचं हे वक्तव्य सामाजिक दृष्ट्या किती घातक आहे आपल्याला आता संजय सोनवणेंनी सांगितलेलं आहे. पवारांचं काही स्लिप ऑफ टंग झालं की अशा प्रकारचं घातक वक्तव्य करायची वेळ काय येते त्यांच्यावरती? नेमकं काय असं आहे नम्रता, आता हे तिघही लोक बोललेत. याच्यामध्ये शेट्टी साहेब जे बोललेत तर शेट्टी साहेब आता कसा मंत्रिमंडळाचा विस्तार असल्यामुळे
शेट्टी साहेब थोडंसं सांभाळून बोलतात आहेत. पण शेट्टी साहेब आतापर्यंत कारखानदारीच्या निवडणुका लढलेल्या आहेत आणि त्यांना 36 जागा ज्या आहेत त्या मित्रपक्षाला बीजेपीने दिल्यानंतर त्यांची काय अवस्था झाली आणि त्यांना कुठलं मंत्रिपद दिलं पाहिजे नाही दिलं पाहिजे याच्या संदर्भामध्ये शेट्टी साहेबांच्या समोर फार मोठा राजकीय संभ्रम आहे. अतुल लोंढे, आपण विषयाला धरून बोलूया. शरद पवारांचं वक्तव्य काय आहे त्याविषयी आपण चर्चा ऐकून घ्या नम्रताजी, ऐकून घ्या नम्रताजी, मला बोलू द्या. मी त्याच्यातच मी ते बोलतोय ना, त्याचं विश्लेषण करताना तुम्हाला प्रत्येक व्यक्ती काय बोलतोय आणि कोणत्या अनुषंगाने बोलतोय याचं आपल्याला लक्षात घ्यावंच लागेल ना. प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या अनुषंगाने बोलला याच्यापेक्षा शरद पवार कोणत्या अनुषंगाने वक्तव्य केले ते जरा जास्त सांगितलं तर बरं होईल. मी सांगतो ना, मी ते पण सांगतो. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की निजाम, अफजल खानाची औलाद या वगैरे पातळीवर पडल्यानंतर आपण जे बोलतो ते कशा अनुषंगाने बोलतो हे सुद्धा बीजेपीने लक्षात घेतलं पाहिजे. महत्वाची गोष्ट कशी आहे की राज ठाकरेंनी या संदर्भामध्ये मागे मोठी केलेली होती आणि नेहमीच ते बोलतात. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की शिवसेना किंवा भाजप या पक्षांनी अशी वक्तव्य केली म्हणून पवार करतायत? मी बोललो नाही, मी कोणीही बोललो कोणीही नम्रताजी एक मिनिट, कोणीही बोलत असताना मी बोललो नाही. माझं विश्लेषण जर मला पूर्ण करू दिलं नाही, ठीक आहे, तुमचा मुद्दा तुम्ही पूर्ण मग काय त्याचा अर्थ आहे तुम्हाला कोणाला कळणार नाही. ठीक आहे, तुमचा मुद्दा तुम्ही पूर्ण करा. मला माझा मुद्दा पूर्ण करू द्या मला. आता महत्वाची गोष्ट कशी आहे, आता ऐकून घ्या. महत्वाची गोष्ट कशी आहे की बहुजना विरुद्ध अभिजनवाद हा शेकडो वर्षाचा इतिहास आहे. हा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक हा इतिहास आहे. त्याच्यावर केलेलं भाष्य आहे. आता मी तुम्हाला सांगतो काय जातीचं राजकारण आहे. जातीचं राजकारण कसं आहे की छत्रपती संभाजी महाराजांना 2009 साली लोकसभेचं तिकीट राष्ट्रवादींनी कोल्हापूरमधनं दिलं होतं. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीचं जर एवढं आपल्याला आकर्षण आहे, आपण गोळवलकरांपेक्षा भारतीय संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं आणि शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा मानता, तर त्यावेळेस दवणे नावाचे कॅन्डिडेट तुम्ही का दिले होते? त्यांनी 1,72,000 मतं घेतल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा त्या करवीर नगरीमध्ये त्या कोल्हापुरात पराभव झाला, जिथे शाहू महाराजांनी या भारताच्या नवविचाराची, पुरोगामी विचाराची विचारसरणी रोवली. हा महाराष्ट्र आजही वेदोक्त प्रकरण, बर्वे प्रकरण विसरलेला नाही. दुसरी गोष्ट, छत्रपती संभाजी महाराजांची नेमणूक झाली ती राष्ट्रपतीच्या कोट्यातनं. 12 विशिष्ट क्षेत्रामध्ये काम केलेल्या लोकांना त्याच्यामध्ये नेमणूक जी आहे ती राष्ट्रपती कॅबिनेटच्या रेकमेंडेशन देतात. मग तुम्ही जर एवढं चांगलं काम केलेलं आहे तर अलाहाबादच्या तुमच्या राजकीय प्लॅटफॉर्मवर तुम्ही महाराष्ट्राचा छत्रपती, ज्याच्या नावाने काशीराम आणि मायावती युपीमध्ये त्यांच्या विचारांनी काम करतं किंवा राज्य करण्याचा प्रयत्न करतं किंवा राजकारण करतं, तो छत्रपती आमच्या दावणीला बांधलाय म्हणून त्या डायसवर नेता का तुम्ही? याची काय उत्तर आहे? ही दोन सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे या महाराष्ट्रामध्ये आता बघितली महाराष्ट्राने, ही सरळ ढळढळीतपणे आपल्या समोर आहे. बहुजनवाद विरुद्ध अभिजनवाद जो आहे तो आगरकरापासून आलेला जो मुद्दा आहे या महाराष्ट्रामध्ये तो सरळ समोर आहे. आताच का दिलं छत्रपती संभाजी महाराजांना? युपीच्या इलेक्शनला समोर ठेवूनच दिलं ना. मग तुम्ही सरळ ढळढळीतपणे जातीवर आधारित राजकारण करता आणि मग अशा पद्धतीनं जेव्हा कोटी केल्या जाते, कोटी केल्यानंतर मग लागलीच पवारांना जातीवादी ठरवलं जातं. ज्यांनी नामविस्तार केला, नामविस्तार केव्हा केला? सगळी राजकीय किंमत चुकून नामविस्तार केला. ज्या वेळेस आदरणीय ठाकरे साहेब, बाळासाहेब ठाकरे साहेब बोलले होते की ज्यांना खायला नाही पीठ आणि कशाला पाहिजे विद्यापीठ, महिला धोरण फुले, सावित्रीबाई फुले यांचं नाव पुणे विद्यापीठाला देणे, त्यांची सगळी विचारधारा पुढे आणणे, महिला धोरण इथे राबवणे, महिलांना आर्थिक, राजकीय आणि सामाजिक न्याय मिळवून देणे, त्यांना 50% आरक्षण देणे, निर्णय प्रक्रियेमध्ये आणण्याच्या प्रक्रियेला महत्वाची भूमिका वठवणे, त्यांना डिफेन्समध्ये आज ज्या 3 मुली फायटर प्लेन चालवत आहेत त्याची मुहूर्तमेढ सुद्धा डिफेन्समध्ये डिफेन्स मिनिस्टर असताना पवार साहेबांनी राबवलेली आहे. ही सगळी मुद्दे बाजूला ठेवायची आणि कुठंतरी आपलं म्हणणं खरं करून घ्यायचं. ठीक आहे, याचा जो प्रयत्न आहे आणि इतिहासाचं स्पष्टीकरण घेऊया. तो प्रयत्न करत असतानाचा सरळ महाराष्ट्र काही विसरत नाही, महाराष्ट्रातल्या लोकांना कळत नाही असं काही नाही. ठीक आहे, अवधूत वाघ, तुमच्यावरतीच फेर आरोप केलेला आहे की जातीय राजकारण भाजपच करते. मला साध्या गोष्टी, एकदम जवळच्या गोष्टी द्यायच्या आहेत. ठाणे जिल्ह्यामधलं राजकारण करत असताना राजाराम साळवींना घेऊन आगरी सेना स्थापन करायची आणि आग्र्यांमध्ये भेद करायचे.
रत्नागिरीचं राजकारण करत असताना कुणबी सेना तुम्ही पहिलं हे विश्वनाथ सांगा तानागे की मला बोलू देत छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये विजय दौंडेंना तिकीट का दिली? नाही, लोंढे त्यांना त्यांचा मुद्दा पूर्ण करू दे. रत्नागिरीमध्ये कुणबी सेना उभी करायची, कुणब्यांमध्ये फूट पाडायची. राष्ट्रपतींच्या कोट्यामधून त्यांना त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामधील मराठ्यांचं कार्ड खेळता खेळता ज्यावेळी मराठवाड्यामध्ये आपल्याला मराठ्यांचा सपोर्ट मिळत नाही त्यावेळी विनायक मेटेंना पुढे करायचं आणि शिवसंग्रामच्या माध्यमातून समाजामध्ये फूट पाडायची. हे सातत्याने चाललेलं आहे. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. 2015 सालचं ज्या बाबासाहेब पुरंदरेंचा एकदा नव्हे तर दोनदा स्वतः आदरणीय शरद पवार साहेबांनी सत्कार केला, त्या बाबासाहेब पुरंदरेंना ज्यावेळी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला त्यावेळी त्यांना कडकडीत विरोध कोणी केला तर पवार साहेबांनीच केला. त्यावेळी राज ठाकरे साहेब काय म्हणाले होते? राज साहेबांनी तर सरळ टीका केली होती आणि ते म्हणाले, त्यांचे एक शब्द आहेत, ओनली इन कास्ट पॉलिटिक्स ऑफ वेस्टेड इंटरेस्ट, हे त्यांनी शब्द वापरले होते. म्हणजे वेस्टेड इंटरेस्ट आणि कास्ट पॉलिटिक्स हे दोन्ही शब्दप्रयोग त्यांनी युज करून पवार साहेबांवर टीका केली होती. भाजपने टीका केली नव्हती. म्हणजे त्यावेळी एक बाबासाहेब पुरंदरे फक्त ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना द्यायचं नाही, अशा प्रकारचं राजकारण मला वाटतं कोणी खेळू नये. या समाजाला जर जायचं असेल तर प्रत्येक जण आपापल्या स्वतःच्या ताकदीने येतो. जाता जाता एक उदाहरण देतो. ज्याच्या हातामध्ये तलवार होती आणि ज्यांनी आपलं साम्राज्य अटकेपार नेलं तो राघोजी पेशवे, हा ह्याला पेशवा म्हणायचं का? नंतर दुसऱ्या बाजीरावाच्या साठी संपूर्ण मर्दुमकी गाजवली आणि दुसऱ्या स्वातंत्र्य समरामध्ये ज्यांनी भाग घेतला ते तुमचे मिरजेचे पटवर्धन, ज्यांच्या दोन्ही हातामध्ये तलवारी असायच्या, ते पटवर्धन ब्राह्मण म्हणून त्यांना पंचबळी द्यायची का? शेवटी जातीवर काही नसतं, कर्तृत्वावर असतं. जे रिकाम टेकडे घोडे फिरत असतात त्या घोड्यांवर बसून नंतर हातामध्ये दांडपट्टा घेऊन गावामध्ये जे फिरत असतात त्यांना सरदार म्हणायचं का? ही विचारायची वेळ आज आलेली आहे. बर, ठीक आहे. राजू शेट्टीना मगाशी काही मुद्दा मांडायचा होता. राजू शेट्टी. लोंढे साहेबांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा विषय काढला. खरं तर त्याचा काही संबंध नाही. या ठिकाणी मुद्दा आहे तो पवार साहेब अधूनमधून अशा प्रकारचं वक्तव्य काय करतात. खरं तर मी पुन्हा एकदा सांगतो की खरं तर आता चारही बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आलेला असताना राष्ट्रवादीचा एक सर्वसामान्यांना आपल्यासा वाटणारा चेहरा आर पाटलांच्या सारखा नसल्यामुळं तो चेहरा सापडत नाही म्हणून हातबल होऊन पवारांना समोर यावं लागतं. आणि पुन्हा एकदा एवढ्या वर्षाच्या दीर्घ प्रवासानंतर स्वतः जनतेमध्ये पवार साहेबांना समोर जावं लागतं. इथंच राष्ट्रवादी काँग्रेसचं अपयश आहे आणि हे अपयश कसं दुरुस्त करता येईल आणि हा पक्ष जनसामान्यांच्या मध्ये कसा लोकप्रिय करता येईल यासाठी लोंढे साहेबांच्या सारख्या लोकांनी प्रयत्न करावा. असा निव्वळ विषयांतर करून याचं समर्थन होणार नाही. त्याऐवजी राष्ट्रवादीनं आपली प्रतिमा सुधारावी एवढंच मला सांगावंच वाटतं. अतुल लोंढे. राजर्षी शाहू पुरस्कार देत असताना कोल्हापूरचे पालकमंत्री काय शब्द प्रयोग करतात पवार साहेबांबद्दल जरा तुम्हाला सांगतो मी. आणि नरेंद्र मोदी साहेब जेव्हा या देशाचे पंतप्रधान झाले ते विकासाच्या मुद्द्यावर झाले, त्याच्यानंतर बीजेपीने त्याचं कसं काय इंटरप्रिटेशन केलं तेही सांगतो. चंद्रकांत पाटील बोललेत, राजर्षी शाहूंनी जे मांडले तेच पवार जगले. हे पुढे नेताना ते काय म्हणतात की साखर उद्योग मोठा केला, शेतकऱ्याला 2 पैसे हातात दिले, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली. हे काय म्हणतात? कर्जमुक्ती करून शेतकरी आत्महत्या करणारे लिहून द्या. जे मोबाईलचं बिल देतात पण कर्ज भरू नाही शकत, इलेक्ट्रिकचं बिल देत नाही, हे यांचे मंत्री बोलणारे. राजकारणात तळागाळातल्या लोकांना लक्षात ठेवून निर्णय घेतले हे बोलणारे चंद्रकांत पाटील. जेव्हा मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले लोकशाहीच्या माध्यमातून सगळा देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला, त्यावेळेस त्यांच्या राज्यारोहणाला म्हणजे यांच्याच भाषेत प्रधानसेवक नाही राज्यारोहणाला पुष्यमित्र शुंगांनी बृहद रथाला मारल्यानंतर जी क्रांती केली होती ती क्रांती नरेंद्र मोदींनी केलेली आहे आणि ते या देशाचे पहिले 800 वर्षानंतर पहिला हिंदू राजा आला असं इंटरप्रिटेशन गोळवलकरांच्या विचारसरणीला घेऊन पुढे जाणाऱ्या लोकांनी केलेलं आहे. आताच एक सम्राट अशोकांनी फार मोठं नुकसान केलेलं आहे हिंदू धर्माचं बौद्ध धर्माच्या अनुषंगानं. याचं सुद्धा हिस्ट्रीमध्ये लेखन सुरू आहे, ते मी आपल्याला पाठवतो आपल्या फेसबुकवर एबीपीच्या. त्यामुळे जी फेरमांडणी सत्तेमध्ये आल्यानंतर जे सॅफ्रोनायझेशन ऑफ एज्युकेशन म्हणतो आपण किंवा हिस्ट्री म्हणतो, त्या सॅफ्रोनायझेशनची चर्चा जेव्हा हे सरकार विकासाच्या मुद्द्यावर येतं त्याच्यानंतर यांच्या ज्या सोबतचे लोक असतात जी भगवी वस्त्र घालून पार्लमेंटमध्ये येतात
आणि मग मुस्लिम विरहित राष्ट्र करू, भारत करायचा आहे, मुस्लिम मुक्त भारत, बर अशा पद्धतीची वल्गना करतात. रामजादे हरामजादे अशा प्रकारची मांडणी करतात आणि त्या अकलाकच्या घरी काहीतरी भेटलं म्हणून त्याला मारतात आणि नंतर सम्राट अशोकाच्या संदर्भामध्ये अशी चर्चा देशभर करतात. घडलेल्या आणि विविध घटना आहेत, 1940 साली कोण जातीयवादी आहे याहीपेक्षा आता शरद म्हणजे पवारांनी जे मुद्दा हाच वक्तव्य आहे केलेलं की आहे त्याचा कुठेतरी मुद्दा- फेर विचार करण्याची गरज आहे. कारण सगळ्यांनाच माहितीये पवार हे आपल्या राजकारणामध्ये खूप मुरलेले आहेत, पुरोगामी विचारांवरती त्यांचं राजकारण चालतं. मग आता अशी वेळ शरद पवारांवरती काय येते हा प्रश्न साहजिक विचारला जाईल या ठिकाणी. अतुल लोंढे, माझी वेळ संपत आली आहे, मला संजय सोनवणींकडे जायचंय. संजय सोनवणी, ह्या सगळ्यांची तुम्ही वक्तव्य ऐकली, प्रत्येक पक्ष म्हणजे तो सत्ताधारी असू दे किंवा विरोधक असू दे एकमेकांवरती जातीयवादी असल्याचा आरोप प्रत्यारोप ते करतच आलेले आहेत. एक जर पाहिलं तर गेल्या काही काळात भाजपने ज्या प्रकारे सोशल इंजिनिअरिंग केलेलं आहे, म्हणजे त्यांनी धनगर समाजाचा एक प्रतिनिधी राज्यसभेवरती पाठवला, त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचा पाठपुरावा करणारे छत्रपती संभाजीराजांना त्यांनी पाठवलं, त्याचप्रमाणे विविध सोशल इंजिनिअरिंगचे त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत. यामुळे कुठेतरी ते सलतय पवारांना असं वाटतं. साबळे आहेत पुण्याचे. याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जातीयवादी जर म्हणाल तर यातला कोणताही पक्ष उजवा डावा ठरवताना अवघड आहे. म्हणजे तो राष्ट्रवादी असो की बीजेपी असो, बीजेपीच्या रांगेत भरपूर जातीयवादाची घटना आहेत. राष्ट्रवादीलाही आपण काही बिगर जातीयवादी किंवा ते पुरोगामी म्हणतात, पण पुरोगामी म्हणणं आजकाल आपल्याला माहिती आहे की पुरोगामी शब्द हा शिवीसारखा बनायला लागला ह्या अशा तथाकथित पुरोगामी लोकांमुळे. आज प्रश्न असा आहे याच्यामध्ये की हे जे राजकारण आहे, म्हणजे सोशल इंजिनिअरिंग जे आपण शब्द वापरला, हे सोशल इंजिनिअरिंग नसून सोसायटी फोडण्याचे प्रताप आहेत. सगळे सोसायटी उद्ध्वस्त करण्याचे उद्योग आहेत. म्हणजे बीजेपीने संभाजीराजांना खासदार बनवलं, जानकर साहेब असतील किंवा शेट्टी साहेब असतील किंवा यांना वेगवेगळे घटक जवळ करणं. परंतु हे असे घटक जवळ केल्यामुळे कोणत्या पक्षाचा फायदा होणार आहे का समाजाचा, म्हणजे समाजकारण ज्याला आपण म्हणू, राज्याचं किंवा राष्ट्राचं समाजकारण याचा फायदा होणार आहे याचा आपण विचार करायला पाहिजे. प्रत्येक पक्ष सत्तेसाठी धडपडतो तो माणसं फोडण्याचा किंवा कोणाला काही ना काही पदं देऊन, परंतु जातीय दृष्टिकोन समोर ठेवून जर पदं दिली जात असतील तर मात्र ते आपल्या लोकशाही, सुदृढ लोकशाहीच्या दृष्टीने ते योग्य नाही असं मला नेहमीच वाटत आलेलं आहे आणि मी ते स्पष्टपणे सांगत आलेलो आहे. आपल्याला याच्याही पलीकडे जाऊन लायक माणसं, योग्य माणसं, आज या जातीय राजकारणामुळे लायक माणसं राजकारणात यायलाच घाबरतात. कारण ते जातीचा पाठिंबा मिळू शकत नाही, ते विचार मांडू शकतात, चांगलं कार्य करू शकतात, परंतु एक जात मागे उभी करायची म्हणजे जातीयच बनावं लागतं. आणि आपण अशा रीतीने प्रत्येक नेता कोणत्या तरी जातीच्या वळचणीला आहे असं आपल्याला दिसून येईल. मग हे जर जातीच्या वळचणीला जाऊनच जर महाराष्ट्राचं पुरोगामी महाराष्ट्राचं राजकारण होणार असेल तर महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही, हा राज्य पुरोगामी नाही, हे आपल्याला नाईलाजाने म्हणणं भाग आहे. हे जे पवार साहेबांचं वक्तव्य आहे हेच दर्शवतं की महाराष्ट्र पुरोगामी नव्हता आणि राहिलेला नाही आणि दिवसेंदिवस त्याची जातीयवादाच्या दलदलीमध्ये रुतत चालला आहे. ठीक आहे. आजच्या घडीला जर एक पाहिलं तर पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स, सोयीचं राजकारण, मग ते सत्ताधारी असू दे किंवा विरोधक असू दे, त्या प्रत्येकाच्या गोटात हेच चाललेलं आहे. आणि आपला कन्व्हिनियन्स, आपली सोय ज्या वेळेला समोरच्या पक्षात जाते, आपला हुकमी एक्का ज्या वेळेला समोरचा हातात घेऊन त्यावरती खेळी करत असतो, त्यावेळेला आपण काय करू शकतो, तर त्यावेळेला जी राजकीय हतबलता येते त्यातून अशी काहीशी वक्तव्य येण्याची शक्यता असते. शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्याने या गोष्टीचा अंतर्मुख होऊन कुठेतरी विचार करायला हवा. सर्वच राजकीय विश्लेषक त्यांना हेच सांगत असतील. काला तस्मै नमा कुठेतरी म्हणायलाच हवं. याचं माझा विशेषमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. सर्व मान्यवरांनी आपल्याला चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. एक छोटासा ब्रेक आणि माझा विशेषमध्ये इथेच थांबतो.